काहीतरी आहेत. बकड म्हणले असतील आणि त्यांनी आपल्या भविष्याची स्वप्न पाहिली असतील. ती शाळा आज ह्या पाण्याने आपल्या पोटामध्ये घेतली. तुला ह्या मुलांच्या खेळण्याचे आवाज येत नसतील का? ह्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुला दिसत नसतील का? कधीतरी ह्या झाडाखाली तो बसला असेल ना निवांत आपला आऊत सोडून. प्रगती आणि विकासाच्या नावाखाली जेव्हा एखादे मोठे धरण बांधले जाते तेव्हा लाखो लोकांची तहान भागवण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी काही गावांना जलसमाधी घ्यावी लागते. त्यापैकीच एक राजगड तालुक्यातील हे कोदापूर गाव. ...1993 साली जेव्हा धरण बांधण्याची घोषणा झाली तेव्हा गावकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पिढ्यानपिढ्या ज्या मातीत काढल्या, ज्या घरात सुखदुःखाचे क्षण अनुभवले, ते सर्व सोडून जाण्याची कल्पनाच होत नाही. गावातली जुनी घरे, मंदिरे, विहिरी, शेतजमिनी आणि ज्या झाडांच्या सावलीत लहानपण गेलं ते सर्व इथेच मागं सुटलं. मंडळी नमस्कार, मी वाटसरू मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, राजगड तालुक्यातील हे गुंजवणी धरण 30 वर्षापूर्वी ह्या धरणाच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आणि पुढच्या 10 वर्षांनंतर ह्या प्रकल्पामध्ये पाणी साठवण्याला सुरुवात झाली. धरणाचे दरवाजे बंद केले आणि नदीचे पाणी हळूहळू पसरू लागले. गावकरी उंचावर उभ्या असलेल्या नव्या घरातून आपलं जुनं गाव डोळ्या देखत बुडताना पाहू लागले. सुरुवातीला घरांची छपरे, मग मंदिराचा कळस आणि शेवटी फक्त पाण्याचा अथांग साठा दिसू लागला. गाव कायमचं शांत झालं. पाण्यासाठी ही धरणं बांधली गेली, पण त्या पाण्यामुळं इथलं गाव विस्थापित झालं. अक्षरशः पूर्ण गावच्या गाव इथं बुडालं. कोदापूर नावाचं गाव ह्या धरणामध्ये पूर्णपणे बुडालेलं आहे. उन्हाळ्यात जेव्हा धरणाची पाणी पातळी खालावली तेव्हा हे बुडालेले गाव पुन्हा एकदा पाण्याच्या बाहेर आले. गाळाने माखलेली जुनी घरे, मंदिराचे खांब आणि सुकलेली झाडे पुन्हा दिसू लागतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लोक आपल्या मूळ गावी येतात. मंदिराच्या कळसाला पाया पडतात. आपल्या जुन्या घरांच्या जागेवर उभे राहून अश्रू गाळतात. झाले कसं माहितीये का, यावर्षी पाऊस लांबल्यामुळं धरणाच्या पाण्याने एकदम निच्चांकी पातळी गाठलेली आहे. त्यामुळे हे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. ह्या धरणात बरीच घरं, शाळा, जमिनी, बंगले सगळं ह्या पाण्याने साठवून घेतलेलं आहे. त्यातलं काही आपल्याला खुणं पाहायला मिळतात. हे बघा, इथं एक घर दिसतंय, हे पक्कं घर असणार आहे. एवढे वर्ष पाण्यात राहून पण त्या अजून व्यवस्थित राहिलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत तिथं.
बहुधा ही शाळेची इमारत होती. ह्याच शाळेमध्ये मुलांनी अ ब क ड शिकले असतील. ह्या शाळेत त्यांच्या गोखंपट्टीचे सूर उमटले असतील. ज्या शाळेत त्यांनी नवीन स्वप्न पाहिले असतील. ती शाळा आज पाण्याच्या पोटामध्ये बुडूप झालेली आहे. विकास झाला, पण ह्या मुलांचे लहानपणीचे जे स्वर होते, शाळेत शिकायचे, ते अ ब क ड म्हणायचे, ते कुठंतरी ह्या पाण्याने आपल्या पोटामध्ये सामावून घेतले. धरणात बुडालेले कोदापूर गाव हे केवळ पाण्याचा साठा नसून एका समृद्ध संस्कृतीची आणि मानवी त्यागाची मूक कहाणी आहे. आज आपण जे पाणी सहज वापरतो, त्यामागे अशा अनेक गावांचे आणि लोकांचे बलिदान दडलेले असते. हा किल्ले तोरणा आणि या तोरणा किल्ल्याच्या कुशीमध्ये धरण वसलेलं आहे. आज ह्या धरणाचं पात्र उघडं पडलंय, कारण पाऊस लांबणीवर पडलाय. मान्सून लांबणीवर आल्यामुळं हे धरण आज उघड्यावर आहे. लांबपर्यंत पाहिलं तर बघा, इथं एक मोठी इमारत आहे. कुठल्या तरी एका मोठ्या माणसाचं घर दिसतंय. तिथं पक्कं घर आहे, त्यामुळे ते शाबूत राहिले. इथं पण बहुतेक एक पक्कं घर किंवा शाळा असणार आहे. हो का, तिथं पलीकडं पाहिलं का, तिथं एक शाळा किंवा घर असणार आहे. वर्ष होऊन गेले या धरणाने ह्या सगळ्या गावाला पोटात घेतलं. अजूनही रस्ते आहेत तसेच आहेत बघा. या रस्त्याने कधीतरी गाड्या गेल्या असतील, इकडून ST गेल्या असतील, जीप गेल्या असतील, ट्रक गेल्या असतील, भरपूर गाड्या गेल्या असतील. तो रस्ता आता उघडा पडलाय. आजकाल आपण पाहतो सरकारी कामात खूप भ्रष्टाचार होतो. रस्ता नीट होत नाही, डांबर नीट पडत नाही किंवा रस्त्याची क्वालिटी नसते. हा रस्ता जवळजवळ 30 वर्षापूर्वी केलेला आहे आणि तो गेले 20 वर्ष पाण्यामध्ये असून पण तो रस्ता एकदम भक्कम आहे. बघा हा रस्ता. मला ह्या कॉन्ट्रॅक्टरचं खरंच कौतुक करावं असं वाटतंय की एवढे 20-25 वर्ष सतत पाण्यात राहूनही हा रस्ता टिकला कसा. एरवी महिन्याभरात रस्ता उखडतो, म्हणजे 2 महिन्यापूर्वी केलेली इमारत पडू शकते, तर 2 महिन्यापूर्वी केलेला रस्ता का नाही उखडणार, आणि तो उखडतोच. पण हा रस्ता गेले 25 वर्ष पाण्याखाली आहे, तरी पण तो टिकलाय. त्या कॉन्ट्रॅक्टरचं आहे ना खरंच कौतुक करायला पाहिजे. रस्त्याची कामं आहे ना त्याच कॉन्ट्रॅक्टरला द्यायला का हरकत आहे, विचार करायलाच पाहिजे हा. कित्येक गोष्टी, कित्येक स्वप्न ह्या पाण्यामध्ये हिरावून घेतले. लोकांना वाटलं होतं विकास होईल, भरभराट होईल, शेती हिरवीगार होईल, शेतकरी सुखी होईल, बळीराजाला सुखाचे दिवस येतील. पण आज 30 वर्षानंतर जेव्हा विचार केल्यावर लक्षात येतं की ह्यापैकी काहीच घडलं नाही. झालं फक्त माहिती आहे का, हे अवतीभोवती आहेत ना फार्म हाऊस झाले. हे बघा लांबपर्यंत पाहतोय ना, हे बघा हे फक्त आहे ना फार्म हाऊस झाले इथं. आणि हे फार्म हाऊस तुम्हाला वाटेल शेतकऱ्यांचे नाहीत, हे फार्म हाऊस आहेत पैशावाल्यांचे, राजकारणी लोकांचे, ज्यांना माहिती होतं की काही वर्षानंतर इथं धरण होणार आहे. त्याच वेळेस त्यांनी जागा घेऊन ठेवल्या, त्या जागा त्यांनी अशा वरती घेऊन ठेवल्यात. आता तेच फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये राहायला एका रात्रीचे 5,000 रुपये घेतात. आणि त्यावेळेस ह्याच लोकांनी ह्या जमिनी 5,000 रुपये एकरीने विकल्या आणि त्या 5,000 रुपये एकरीने ह्या लोकांनी विकत घेतल्या आणि त्या जमिनीवर उभं राहिलेल्या हॉटेलमध्ये आता 5,000 रुपये पर नाईटचं भाडं घेतात. या धरण प्रकल्पात मुख्य जो घटक भरडला गेला तो म्हणजे शेतकरी आणि त्याची शेती. हे बघा या तालीत ही एकावर एक अशी खासरं होती, संपूर्णपणे वरपर्यंत जोपर्यंत आपली नजर जात नाही ना तोपर्यंत आपल्याला फक्त खासरं पाहायला मिळतात. या ताली घातलेल्या होत्या आणि ठिकठिकाणी अशी ही भात शेती होती. इथं एक वरती एक वरती एक, म्हणजे ज्या लोकांच्या जमिनी गेल्या मुख्य करून शेतकऱ्यांच्या, आणि तो माणूस भूमिहीन झाला.
भरपूर कासरं आहे तिथं. कधी काळी ह्याच जमिनीत भाताचं पीक, ज्वारी, नाचणी, बाजरी हे शेतकऱ्यांनी घेतलं असेल. त्या शेतीमुळे 4 पैसे त्याच्या घरामध्ये आले असतील. पण तोच शेतकरी आज भूमिहीन झाला, देशोधडीला लागला. हे बघा त्याच्या बांधावरची ही झाडं. कधीतरी ह्या झाडाखाली तो बसला असेल ना निवांत आपला आऊत सोडून. या शेतामध्ये त्याचा आऊत असेल आणि आऊत सोडून तो दुपारची झोप घेण्यासाठी केव्हा तरी ह्या झाडांखाली, हे बघा इथं झाडं होती, इथं झाडं होती, केव्हा तरी झाडाखाली तो बसला असेल निवांत हा किल्ला निहाळत. महाराजांनी ज्या किल्ल्यावर तोरण बांधलं, हात किल्ले तोरणा, त्या तोरणा किल्ल्याला निहाळत कधीतरी शेतकरी आपल्या शेतामध्ये आराम करत राहिला असेल. बघा हे शेत त्याचं आता काय अवस्था झाली. लांबपर्यंत पाहतोय ना, जिकडं तिकडं त्या पवळ्या म्हणजे ह्या ताली अशी फाडी घातलेली आहेत. हे बघा एकावर एक लांबपर्यंत आहेत. दिसलं का? जेवढं दगडी असतात ना सगळे खासरं आहेत, ती ताली आहेत आणि त्या पण शेताच्या. बघा हे घर आणि ह्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथं गुरांना बांधायला जागा आहे. हे बघा हा गुरांचा खुटा पण आहे. आणि त्यानंतर पुढे गेलं की हे घरातली मधली खोली. हे बघा आणि यानंतर हे स्वयंपाक खोली. हे बघा आता फक्त दगडी शिल्लक आहेत, बाकी काय नाही. एवढं म्हणतात की आहे ना, मातीची भांडी जळून जात नाही किंवा खराब होत नाहीत. मडकं आहे बघा इथं. मडक्यावर काय सापडतं का आपल्याला? असं म्हणतात की मडक्यात काहीतरी दन दौलत पुरलेली असते पूर्वीच्या काळात. दन दौलत सापडले नाही, काहीतरी आहेत. बाबा दिवा सापडला आपल्याला. धन नाही सापडला पण दिवा सापडला. याच दिव्याच्या प्रकाशात लोकांनी आपला संसार उभा केला असेल. अजून काय सापडते का बघू. मडकं सापडले, मडक्यात काय बघूया आपण. काही नाही, फक्त माती होती. ज्या पद्धतीने ह्या लोकांचे संसार मातीत गेले ना, त्या पद्धतीने ही माती यात गोळा करून ठेवलेली, बाकी काय नाही. ह्या गोट्या मुलं खेळल्या असतील लहानपणी इथे या गोट्यांबरोबर. थोड्याच अंतरावर असलेलं एक उंच पूर्ण घर आम्हाला खुणावं लागलं. रस्ता चांगला असल्यामुळं तिथपर्यंत गाडी सहज जाऊ शकले आणि ते घर आम्हाला अगदी जवळून पाहता आलं. मंडळी ह्या धरणामध्ये आहे ना, घरांबरोबर आहे ना, देवळं पण पाण्यात बुडाली गेली.
या इथं एक देऊळ दिसतं आपल्याला मारुतीचं. आता फक्त इथं याला चौथरा दिसतोय आणि ही मूर्ती दिसते इथं. देव थांबला इथं, देव पाण्यात गेला, घरं पाण्यात गेली. खरंच माणसाने प्रगती केली. आपण श्रद्धेने, कधी काळी श्रद्धेने या देवाला लोक पाया पडत असतील, या देवाचं दर्शन घेत असतील, पण आज हा देव देवळाविना थांबलेला आहे. इथं मूर्ती अशी पाण्यात आहे. खरंच आपण विकास केला का हो? धरण बांधली, पाणी मिळालं, पण खरंच प्रगती केली का? प्रश्न विचार आपला मनाला. तर उत्तर हो असेल ना, तर आपण खरी प्रगती केली. आज आपण ही शाळेची इमारत पाहतोय. काही वर्षापूर्वी ह्या इमारतीच्या आवारामध्ये मुलांच्या गोखंपट्टीचे आवाज घुमले असतील, ब क ड म्हणले असतील, उजळणी म्हणले असतील, एक दोन म्हटले असतील आणि त्यांनी आपल्या भविष्याची स्वप्न पाहिली असतील. ती शाळा आज ह्या पाण्याने आपल्या पोटामध्ये घेतले. ह्या पाण्याच्या पोटामध्ये असंख्य स्वप्न बुडालेली आहेत, असंख्य लोकांची घरं बुडालेली आहेत, असंख्य लोकांच्या जमिनी बुडालेल्या आहेत, असंख्य अंगणातली लहान मुलांची खेळणं, लहान मुलांचं बालपण इथं बुडालेलं असेल. तरी एवढं हे पाणी शांत काय आहे? ह्या पाण्याला मला एक प्रश्न विचारावासा वाटतंय की एवढी लोकांची सुखदुःख पोटात घेऊन, हे पाण्या तू एवढा शांत कसं काय राहू शकतोस? पाण्यात तुला ह्या मुलांच्या खेळण्याचे आवाज येत नसतील का? ह्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू तुला दिसत नसतील का? ह्या जमिनीतली काळ्या आईची घाम गाळून जी सेवा करत होते ते शेतकरी तुला कुठं दिसले नाहीत का? हे पाण्या सांग, तू इथं येऊन खरंच मी समृद्ध झालो का? मला 4 पैसे मिळाले का? माझे स्वप्न पुरं झाली का? हे पाण्या सांग, मला हे सरकार उत्तर देत नाही, तूच सांग, तूच मला उत्तर देऊ शकतोस. हे अथांग पाण्या तू एवढा शांत कसा का रे? सांग. हे बघ, ही माझी शाळा, ही शाळा बुडाली, हे माझं घर बुडालं, सगळं बुडालं, माझे नातेवाईक दुरावले, मी विस्थापित झालो. पाण्या खरंच मी विकास साधला का? नातेवाईक दूर जाऊन, घरं दूर जाऊन, गाव दूर जाऊन खरंच मी पुन्हा एकत्र आलो का? विकासामुळं माणसं दूर गेली, गावं दूर गेली. खरंच हा विकास, खरंच विचारतो, हा विकास काय कामाचा?